हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना टीचर तुम्हा सगळ्यांचं पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून स्वागत करते. आणि आज आपण 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही जी 7th स्टँडर्डची पहिली कविता आहे ती आपण शिकणार आहोत. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. सो इंग्लिश वर्कशॉपचा पहिला क्वेश्चन आहे, पोएम रीड करायची आपल्याला मोठ्यानं. ते अगोदर आपण ही पोएम शिकलेलो आहोत, त्यामुळे आपण क्वेश्चन 2कडे बघतोय. रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहितीच असेल. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? यमक जोडणारे शब्द. कवितेच्या प्रत्येक ओळीच्या शेवटचा जो शब्द असतो त्या शब्दाला मिळता जुळता जो शब्द असतो त्याच्यात जोड्या तयार होतात, त्याला रायमिंग पेअर्स असं म्हणतात. आता इथे बघा, कवितेच्या ओळी तुम्ही जर पाहिल्यात नाही तर टिअर्स, फिअर्स, शेअर, अवेअर, सन, वन, डिवाईड, वाईड याच्यामध्ये तुम्हाला उच्चार सारखे येतील किंवा स्पेलिंगचा सारखेपणा दिसतो, त्यालाच रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. कोणतेही शब्द आपण रायमिंग वर्ड्स म्हणून घेत नाही, तर स्पेलिंगमध्ये साधर्म्य असणारे आणि उच्चारामध्ये साधर्म्य म्हणजे सारखेपणा असणारे. आता त्यांनी म्हटलं की तुम्ही आणखीन एक शब्द ॲड करा त्याच्यामध्ये स्वतःच्या मनानं. सो टिअर्स, फिअर्स, इयर्स स्पेलिंग शेवटचं सारखं आहे बघा. शेअर, अवेअर, केअर, सन, वन, डन, डिवाईड, वाईड आणि साईड. पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन 3, गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन. त्यांनी म्हटलं खालील ओळींचं काय अर्थ असू शकतो त्याचा तुम्ही गेस करायचा आहे. तर इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, हे पूर्ण जग हास्याने भरलेलं आहे. म्हणजे काय? तर एव्हरीवन इन द वर्ल्ड रोल्ड विथ लाफ्टर, म्हणजे जगातला प्रत्येक माणूस हसतोच ना, किंवा कुठे ना कुठेतरी जगामध्ये हास्य चालूच आहे ना. अ वर्ल्ड ऑफ टिअर्स, हे जग पूर्णपणे अश्रूंनी भरलं आहे. म्हणजे एव्हरीवेअर इन दिस वर्ल्ड वी कॅन सी अनहॅपीनेस ऑर सॅडनेस ऑर बॅड फिलिंग. म्हणजे आपण जगात कुठेही गेलो कुणीतरी चेहरा पाडलेलं, रडत असलेलं, उदास असलेलं दिसतं. म्हणून त्यांनी म्हटलं की जग दुःखाने भरलेलं आहे, अश्रूंनी भरले. कारण कोणत्याही जगाच्या कोपऱ्यात तुम्हाला अश्रू दिसणार आहेत किंवा हास्य दिसणार आहे. क्वेश्चन 3चा पुढचा मुद्दा आहे, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स, म्हणजे सगळं जग आशेनं भरलेलं. आशा म्हणजे आशा नावाची मुलगी नाही, तर होप्स, आशा, आपल्याला काहीतरी चांगलं होईल, चांगलं वाटेल याची आशा. याचं उत्तर आहे वी कॅन सी एव्हरीवेअर एम, ॲम्बिशन, डिझायर ऑर एक्सपेक्टेशन्स ऑर ॲस्पिरेशन. म्हणजे आपल्याला आशा असते ना, ठीक आहे यार, चला मला आत्ता जरा कमी पैसे आहेत, पुढे मिळतील. आत्ता कमी मार्क मिळालेत का, ठीक आहे चांगले मिळतील मला. आत्ता माझा नंबर 3रा आला आहे का, ठीक आहे येईल माझा पहिला. सो हे जे आपण होप्स बाळगतो ना त्यालाच म्हटलं आहे वर्ल्ड ऑफ होप्स. आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स, आणि या जगामध्ये भीतीसुद्धा आहे. म्हणजे असं का म्हटलं आहे, कारण वी कॅन सी एव्हरीवेअर टेरर, फ्राईट, हॉरर, पॅनिक. आपण बघतो ना जगात भांडणं, मारामारी, तमाशे, आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी भीती आपल्या मनातही असते. ती भीती प्रत्येकाच्या मनात आहे, म्हणून म्हटलं वर्ल्ड ऑफ फिअर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पोएम सेज अँड स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. गिव्ह एक्झाम्पल ऑफ अदर ॲक्शन्स ऑर जेस्चर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगात सगळीकडे तुम्हाला अगदी भाषा येत नसेल तरी पण काही जे तुमच्या हावभाव असतात, जेस्चर्स म्हणजे हावभाव, ते व्यक्त करून तुम्ही पुढच्याला तुमचं म्हणणं समजावून सांगू शकता. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली काय काय येतं बघा. ओके जेस्चर, कुणी असा अंगठा दाखवला वरती करून की आपल्याला कळतं ओके, हां ठीक आहे ओके. थम्स अप जेस्चर, ओके जेस्चर म्हणजे आपण असं नाही का बोट करू, हां ओके ठीक आहे चांगलं आहे. थम्स अप तेही माहिती आहे. स्टॉप जेस्चर, हात नुसता समोर धरला तरी पुढच्याला कळतं की हां चला थांबायचं आहे. विक्ट्री जेस्चर हे जगात कुठेही सगळ्यांना कळतं. आता इथे हँडशेक, हँडशेक कधी करतो आपण? शेकिंग हँड्स इन अ कॉमन वे टू ग्रीट समवन अँड सिग्निफाईज फ्रेंडलीनेस. जेव्हा पुढच्या वेळी आपल्याला मैत्रीपूर्ण व्यवहार करायचा असतो तेव्हाच आपण हँडशेक करतो. नंतर हग, हग म्हणजे काय? मिठी मारणं. तर मिठी मारणं हे काय आहे? युनिव्हर्सल जेस्चर आहे ज्याच्यामध्ये आपण प्रेम, जिव्हाळा, अफेक्शन, फ्रेंडशिप दाखवतो. वेव, आपण पाहिले ना हिरो हिरोईन्स, मोठे मोठे नेते असे हात हलवत असतात, त्याला काय म्हणतात? वेव. तर इथे वेविंग इज समवन सिम्पल येट युनिव्हर्सल वे टू एक्नॉलेज देअर प्रेझेन्स अँड शो अ फ्रेंडली डिस्पोजिशन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 5. द फॉलोइंग सेंटेन्सेस वेअर हर्ड in a school of the first day. Use these expressions to prepare simple conversations between 2 or more speakers. You may use the same expressions more than once and add your own lines from pair or groups and present the conversation in the classroom. आता इथे
हॅलो, हाय, हाऊ वॉज युअर जर्नी, म्हणजे तुझा प्रवास कसा झाला. आय एम, तर आय एमचा शॉर्ट फॉर्म आहे हा. हाऊ आर यू, तू कशी आहेस, तू कसा आहेस. इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल, खूप छान वाटते परत शाळेत येऊन. मीट माय फ्रेंड, अँड माझ्या मित्रांना भेट. वी हॅड सो मच फन टुगेदर, आपल्याला खूप मजा करण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा खूप मजा केली आहे. सो नाईस टू सी यू अगेन, तुला पुन्हा बघून खूप छान वाटलं. दिस इज, सो अशा प्रकारचे सेंटेन्सेस तिथे येणं त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये गरजेचं आहे. आपण काय करूयात आता, हे कॉन्व्हर्सेशन पहिलं पूर्ण करूयात. पहिलं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं शाळेमध्ये काय काय घडतं कॉन्व्हर्सेशन त्याच्या आधारे. आता आपण काम करूयात, व्यवस्थित कॉन्व्हर्सेशन लिहूयात. स्पीकर 1, हॅलो, हाय. स्पीकर 2, हाय, सो नाईस टू सी यू अगेन. स्पीकर 1, आय एम ग्लॅड टू सी यू ऑल, हाऊ आर यू. Speaker 2, I am good, thank you. How did you spend your holidays? Speaker 1, I spent my holiday at the beach. It was so relaxing. How was your holiday? इथे तो प्रश्न विचारतोय की तुला बघून छान वाटलं, तू तुझी सुट्टी कुठे घालवलीस. तो म्हणतो मी माझी सुट्टी बीच म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर घातली आणि मला खूप छान वाटलं. हाऊ वॉज युअर हॉलिडे, तुझी सुट्टी कशी गेली. तर तो 1, 2 म्हणते वी वेंट टू द माउंटन्स, आम्ही पर्वत रांगांमध्ये गेलो सुट्ट्यांना आणि ते खूप भारी होते. इट वॉज अमेझिंग. स्पीकरवरून म्हणतो दॅट साऊंड लाईक सो मच फन, असं वाटतं तू खूप मजा केली आहे. कॉन्व्हर्सेशन 2 इथे सुरू होते. हॅलो, हाय. दुसरा म्हणतो हाय, आय एम न्यू हिअर, मी नवीन आहे इथे. माय नेम इज सारा. तर दुसरा म्हणतो नाईस टू मीट यू सारा, आय एम जॉन. तो म्हणतो मी जॉन आहे. हाऊ आर यू, तू कशी आहेस. ती म्हणते आय एम गुड, थँक्स. इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल, खूप छान वाटते परत शाळेत येऊन. तो म्हणतोय पहिला येस इट इज. हाऊ वॉज युअर जर्नी टू स्कूल, तुझा शाळेतून येण्याचा प्रवास कसा झाला. तर सारा म्हणते इट वॉज स्मूथ, नो ट्रॅफिक ॲट ऑल, खूप छान होता, ट्रॅफिक नव्हतं. तर जॉन म्हणतो दॅट्स ग्रेट टू हिअर, मीट माय फ्रेंड टॉम अँड लिली. तो त्याच्या मित्रांची ओळख करून देतो टॉम अँड लिलीसोबत. तर टॉम म्हणतोय हाय सारा, लिली म्हणते नाईस टू मीट यू सारा, सारा म्हणते नाईस टू मीट यू बोथ टू. सो अशा प्रकारे हे प्रेझेंट म्हणजे त्यांनी त्याची ओळख करून दिली आहे ना. पुढचं कॉन्व्हर्सेशनने हर्ड ऐकलं आहे. हाय, आय एम न्यू हिअर, माय नेम इज निखिल. तर दुसरा म्हणतो हॅलो निखिल, आय एम सना, हाऊ आर यू. तो म्हणतो आय एम गुड, थँक्स. हाऊ अबाउट यू, तू कशी आहेस. आय एम ग्रेट, आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल, हाऊ वॉज युअर हॉलिडे. तो म्हणतो तुझी सुट्टी कशी होती. निखिल म्हणतो इट्स वॉज गुड, आय स्पेंड माय हॉलिडे विजिटिंग माय ग्रँड पॅरेंट्स, मी माझ्या आजी आजोबांकडे जाऊन सुट्टी घालवली. हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे, तो विचारतो तुम्ही कशी घालवली. हिला विचारतो साराला. सना म्हणते आहे वी वेंट टू द बीच इन द वेकेशन, आम्ही बीचवर गेलो होतो सुट्टीला. वी हॅड सो मच फन टुगेदर. निखिल म्हणतो दॅट साऊंड्स वंडरफुल, इट इज नाईस टू बी बॅक इन स्कूल अँड मेक न्यू फ्रेंड्स. सो इथे आपल्याला कळतं आहे कशा प्रकारे कॉन्व्हर्सेशन करायचं असतं. आणि याचसोबत आपला हा व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तसेच छान छान व्हिडिओसोबत.